शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहू शकता की आज आम्ही आमच्या सोलरच्या ज्या पंपाच्या प्लेटी आहेत तर त्या स्वच्छ करत आहोत. परंतु मित्रांनो, ह्या स्वच्छ करत असताना आपण सर्वप्रथम आपला सोलर पंप बंद केला पाहिजे. दुसरी एक काळजी अशी घेतली पाहिजे की ते म्हणजे संध्याकाळीच आपण सोलर पंप स्वच्छ केला पाहिजे. कारण उन्हाचं प्रमाण जर जास्त असेल आणि कुठे जर आपली सोलर प्लेटचा वायरिंग वगैरे कुठे जर लिकेज असेल आणि अशा वेळेस जर आपला पाण्याचा स्पर्श किंवा त्याला हात लागला तर आपल्याला करंट लागू शकतो. त्याच्यामुळे हे एक लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतरच आपण सोलर पेटी स्वच्छ केल्या पाहिजे. तर हे करत असताना सर्वप्रथम आपण पाहू शकता की आपण कशा प्रकारे झाडून घेतलेले आहे. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती पाण्याचे जे नळ आहे त्याच्या प्रेशरने व्यवस्थित धूळ अशी स्वच्छ केलेली आहे. आणि त्याच्यामुळे नंतर आपण त्या प्लेटी सुकल्यानंतर आपण सोलर पंप सुरू करत आहोत. तर अशा वेळेस काय होतं मित्रांनो, आपण जर याची व्यवस्थित काळजी नाही घेतली तर आपला जो सोलर पंप आहे तो दीर्घकाळ चालणार नाही. त्याच्यामुळं आपण 8-15 दिवसाला याच्याकडे लक्ष देऊन अशा प्रक्रिया करणं हे फार महत्त्वाचं आहे.